नमस्कार मेष राशीच्या मित्रांनो, सोमवती अमावस्या सध्या सुरू आहे आणि ती आपल्यासाठी खूप महत्त्वाचा काळ घेऊन आली आहे. पण हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती आहे. ही माहिती जर तुमच्या कामाची वाटली तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आपल्या मेष राशीच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा एक लाईक, एक कमेंट हजारो मेष राशींच्या लोकांपर्यंत ही सकारात्मक ऊर्जा पोहोचवेल. मेष राशी, तुम्ही मंगळाच्या अधिपत्याखाली येणारी पहिली रास आहे. तुमच्यात उत्साह आहे, जिद्द आहे, लीडरशिप आहे. पण बरोबर राग पण लवकर येतो आणि निर्णय घाईत घेतले जातात. 15 जूनची सोमवती अमावस्या तुमच्यासाठी का खास आहे? कारण अमावस्या म्हणजे नवीन सुरुवात आणि सोमवती असलेली अमावस्या म्हणजे शिवपार्वतीचा आशीर्वाद. हा दिवस पितरांसाठी, मनशांतीसाठी आणि आर्थिक शिस्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो. मेष राशीच्या लोकांची सगळ्यात मोठी तक्रार काय असते? पैसा येतो पण टिकत नाही. हातात पैसा आला की खर्च करण्याची इच्छा होते. सोमवती अमावस्येनंतर तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानावर चंद्र आणि 5व्या स्थानावर बुधाचा शुभ प्रभाव पडतोय. याचा अर्थ काय? तर चतुर्थ स्थान म्हणजे घर, मन, स्थैर्य आणि बुध म्हणजे बुद्धी, हिशोब. या दोघांच्या एकत्र येण्याने तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की आता खर्च करण्याआधी 10 वेळा विचार केला पाहिजे. हो, पैसे टिकवण्याची पद्धत म्हणजेच पैसे टिकवण्याची बुद्धी म्हणजे काय? अचानक तुम्ही लॉटरी लागून करोडपती होणार नाही, पण तुम्हाला विनाकारण होणारे खर्च टाळावेसे वाटतील. ऑनलाईन शॉपिंग करताना कार्ड भरले तरी ऑर्डर करावीशी वाटणार नाही. मित्रांसोबत बाहेर जाताना बजेटचा विचार कराल. जुनी उधारी घेतलेले कर्ज फेडावे असे मनापासून वाटेल. हीच खरी लक्ष्मीची कृपा आहे, कारण पैसा कमवण्यापेक्षा पैसा टिकवणे महत्त्वाचे आहे. यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी एक छोटा उपाय करा. सकाळी अंघोळ करून देवघरात एक पिवळ्या रंगाच्या कपड्यात थोडी हळद, 1 रुपयाचं नाणं आणि 5 तांदळाचे दाणे बांधून ठेवा. ही पुरचुंडी तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या पाकिटात ठेवा. हा टोटका नाही, ही एक आठवण आहे. जेव्हा जेव्हा पैसा खर्च कराल तेव्हा ही पुचकुंडी दिसेल आणि तुम्हाला शिस्त लागेल. सोमवती अमावस्येनंतर कोणती 3 कामे करायची आहेत ज्याने आपलं मन शांत राहील ते आता आपण पाहणार आहोत. मेष राशी, तुमचा स्वभाव तापट आहे. सोमवती अमावस्या हा राग, चिंता, नैराश्य शांत करण्याचा दिवस आहे. पुढचे 21 दिवस ही 3 कामे नक्की करा. पहिलं काम म्हणजे सकाळी उठल्यावर आरशात पाहणं टाळा. आधी तळहाताचे दर्शन घ्या. एकाग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती हा श्लोक म्हणा. याने दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह होते. मेष राशीच्या लोकांनी दिवसाची सुरुवात शांत ठेवली तर दिवसभर राग कमी येतो. दुसरं काम म्हणजे सोमवती अमावस्येपासून दर सोमवारी शिवलिंगावर जल आणि काळे तीळ अर्पण करा. जमलं तर ओम नमः शिवायचा 11 वेळा जप करा. चंद्र मनाचा कारक आहे. अमावस्येला चंद्र क्षीण असतो, त्यामुळे मन अस्थिर राहतं. शिव उपासनेने चंद्र बलवान होतो आणि मन स्थिर राहतं. तुमचा निर्णय घेण्याचा गोंधळ कमी होईल. तिसरं काम म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 11 मिनिटे शांत बसा. दिवसभरात कुणावर रागवलात, कुणाला दुखावलं याचा विचार करा आणि मनातल्या मनात त्याची माफी मागा. मेष राशीचा अहंकार मोठा असतो. हा अहंकार वितळला की मन आपोआप शांत होतं. हे 21 दिवस केलं तर तुमची चिडचिड 70% कमी झालेली जाणवेल. तिसरं काम म्हणजे अडचणी कमी होण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा ते आता आपण पाहूया. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचा अधिदेवता हनुमान आहे. सोमवती अमावस्येपासून तुमच्यासाठी सगळ्यात प्रभावी मंत्र आहे ओम हन हनुमते नमः. हा मंत्र बीज मंत्र आहे. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर लाल रंगाच्या आसनावर बसून फक्त 11 वेळा हा मंत्र म्हणा. मोठ्याने म्हणायची गरज नाही, मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल. हनुमान म्हणजे शक्ती, बुद्धी आणि संकटमोचक. तुमच्या आयुष्यात कोर्ट कचेरी, शत्रुपीडा, नोकरीतील अडचणी असतील तर हा मंत्र त्या अडचणींना तोंड देण्याची ताकद देतो. अडचणी संपतील असं नाही, पण त्या अडचणी छोट्या वाटू लागतील हा फरक आहे.
याशिवाय सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून पितृदेव भव म्हणून नमस्कार करा. पितरांचे आशीर्वाद मिळाले की 50% अडचणी आपोआप कमी होतात असं शास्त्र सांगतं. आता आपण पाहणार आहोत कोणता रंग शुभ आणि कोणता रंग टाळावा. मेष राशी तुमच्यासाठी सोमवती अमावस्येनंतर पुढचा महिनाभर लाल आणि पांढरा रंग शुभ आहे. लाल रंग मंगळाचा आहे. तो तुम्हाला ऊर्जा आणि आत्मविश्वास देईल. महत्त्वाच्या मीटिंगला, मुलाखतीला जाताना लाल रंगाचा रुमाल किंवा शर्ट वापरा. पांढरा रंग चंद्राचा आहे. तो मन शांत करेल. घरात पांढरी चादर, पांढरे पडदे वापरा. तर आता कोणता रंग टाळावा? काळा आणि गडद निळा रंग पुढचे 21 दिवस शक्यतो टाळा. विशेषतः सोमवती अमावस्येच्या दिवशी आणि त्यानंतरच्या शनिवारी काळे कपडे घालू नका. हे रंग शनीचे आहेत. मेष राशीला शनीची 7.5 नसली तरी शनीची दृष्टी तुमच्या रागात वाढू शकते. त्यामुळे मन आणखी अशांत होईल. लक्षात ठेवा, रंगाचा परिणाम मानसिक असतो. लाल रंग पाहिला की आपण उत्साही होतो. पांढरा पाहिला की शांत. म्हणूनच योग्य रंग वापरणे तितकेच महत्त्वाचे आहे. सोमवती अमावस्या हा फक्त उपवासाचा दिवस नाही. हा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा दिवस आहे. पैसे टिकवण्याची बुद्धी, मनाची शांती, अडचणींशी लढण्याची ताकद या सगळ्यांची सुरुवात तुम्ही स्वतःपासून करायची आहे. ग्रह फक्त दिशा दाखवतात. चालायचं आपल्यालाच आहे. तर मित्रांनो, आजचा उपाय आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या घरातल्या मेष राशीच्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित त्यांच्या आयुष्यात बदल घडेल. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने संपूर्ण कमेंट बॉक्स पॉझिटिव्ह ऊर्जेने भरून जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.